नमस्कार मंडळी. उपासात नेहमी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे खाऊन कंटाळला असतील तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त बनवूया काहीतरी हटके रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आतून मऊ अशी रताळ्याची टिक्की. बघा किती छान कुरकुरीत अशी रताळ्याची टिक्की झालेली आहे आणि आतून अगदी मऊ. तर त्यासाठी मी सर्वात आधी घेतलेले आहे 2 उकडलेले रताळे. ते छान आपल्याला सोलून घ्यायचे आहे आणि एका बाउलमध्ये मॅश करून घ्यायचे आहे. उपासात बहुतेक वेळा आपण साबुदाण्याचेच पदार्थ जास्ती खातो. आपण रताळं खूप पौष्टिक आणि पोटासाठी खूप चांगलं आहे आणि सध्या तरी हेल्दी आणि नॅचरल पदार्थ खाण्याचा ट्रेंड चालू आहे. तर रताळं त्यातलंच एक सुपरफूड म्हणायला हरकत नाही. आणि उपासात तुम्हाला चव आणि आरोग्य दोनही सांभाळायचं असेल तर रताळ्याची टिक्की एकदम परफेक्ट आहे. तर बघा आपले रताळं छान आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. आणि हो, रताळ्यामध्ये फायबर पण जास्ती प्रमाणात असतं, पोटॅशियम पण भरपूर असतं आणि व्हिटॅमिन ए पण भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रताळं फक्त उपासामध्ये आपलं पोट भरत नाही तर आपल्याला शरीराला पोषणही मिळतं. तर आपले रताळं छान मॅश करून झालेले आहे. मी इथे जिरं घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं पूड घेतलेलं आहे, भाजलेलं शेंगदाण्याचं पूड, इथे मिरेपूड घेतलेलं आहे, मीठ आणि इथे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही शिंगाड्याच्या पीठऐवजी तुम्ही साबुदाण्याचं पीठही घेऊ शकता किंवा राजगिऱ्याचं पीठही घेऊ शकता. यात मी जिरं घातलेलं आहे, शेंगदाण्याचं पूड घातलेलं आहे, 2-3 टेबलस्पून शिंगाड्याचं पूड घालायचं आहे आणि इथे काळी मिरी पूड घेतलेलं आहे. तुम्ही मिरचीचं पण पेस्ट घालू शकता किंवा तिखट चालत असेल उपासाला तर तुम्ही तिखटही घालू शकता. मीठ चवीनुसार. तर बाइंडिंगसाठी मी इथे 2-3 टेबलस्पून शिंगाड्याचं पीठ घालते आहे. जास्ती प्रमाणात नाही घालायचं आहे कारण की जर जास्ती प्रमाणात आपण पीठ घातलं तर आपली टिक्की आतून कोरडी होईल. जर तुम्हाला मिश्रण ओलसर वाटत असेल तर तुम्ही थोडं शेंगदाण्याचं पूड घाला आणि थोडं शिंगाड्याचं पीठ पण घाला, थोडं वाटत असेल तर, गरज वाटत असेल तर. मला इथं थोडं गरज वाटली म्हणून मी पूड पण घालून घेतलं आणि थोडं शिंगाड्याचं पीठ पण घालून घेतलं. छान आपल्याला सर्व पदार्थ एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहे आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हाताला चिकटू नये म्हणून मी मिश्रणाला पण तूप लावून घेते आहे. आता आपल्याला गोळा छान तयार झालेला आहे. आता आपल्याला याची टिक्की बनवून घ्यायची आहे म्हणून मी हाताला पण थोडं तूप लावून घेते आहे. तेल किंवा तूप काहीही लावा तुम्ही. तर बघा अशा प्रकारे आपल्याला टिक्कीचा शेप देऊन द्यायचा आहे आणि आपल्याला टिक्की एकदम पतली किंवा जाडसर नाही करायची आहे, आपल्याला मध्यम जाडसर ठेवायची आहे. नाहीतर टिक्की लगेच फुटणार आणि कुरकुरीत होणार नाही. म्हणून एकदम मध्यम जाडसर आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे. इथे आपल्या सर्व टिक्क्या तयार करून झालेल्या आहेत. मी पॅन आधीच गॅसवरती ठेवलेला गरम करायला, त्यामध्ये मी थोडं तूप घालून आपल्याला आता आपली टिक्की शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. रताळ्यात नॅचरल फायबर असल्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि सतत आपल्याला भूक लागत नाही आणि एनर्जीही स्टेडी ठेवतं आणि उपासात विकनेस जाणवत नाही. म्हणून रताळं खूप पौष्टिक आहे उपासामध्ये खायला. साबुदाण्याला आपल्याला फ्राय करावं लागतं आणि ते जड जातं आपल्याला पचायला, पण रताळ्याचं तसं नाही. रताळा शॅलो फ्राय केला तरीही छान होतो आणि पचायलाही हलका आहे. तर आपल्याला ही टिक्की मध्यम आचेवरच शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. एक साईड अशी सोनेरी रंगाची झाली की आपल्याला अलगदच पलटून घ्यायची आहे आणि जास्त वेळ पण आपल्याला पलटापलटी नाही करायची आहे, नाहीतर आपली टिक्की फुटू शकते. आणि हो, जर तुम्हाला टिक्की जास्ती कुरकुरीत हवी असेल तर शेवटी 1 मिनिट गॅस थोडा वाढवून घ्या. पण लक्षात असू द्या टिक्की आपल्याला जळायला नको आपली टिक्की. तुम्ही उपासामध्ये कुठले पदार्थ खाता ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर बघा, छान अशी आपली टिक्की तयार झाली आहे. खूप झटपट ही रेसिपी होते आणि पौष्टिकही आहे, त्यामुळे नक्की करून बघा. आणि तुम्ही ही गरमागरम रताळ्याची टिक्की शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्याच्या चटणीसोबतही सर्व करू शकता. तर मी इथे शेंगदाण्याची चटणी करून घेते आहे. 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्यामध्ये दही घालते आहे थोडं, 2 ते 3 टेबलस्पून, आणि आपलं मीठ, मिरची आणि थोडी साखर घालून त्याला ग्राइंड करून घेते. तर तुम्ही ही टिक्की साध्या दह्यासोबतही सर्व करू शकता. खूप छान लागते साध्या दह्यासोबत पण ही टिक्की. तर खूप छान आपली चटणी पण तयार झालेली आहे आणि छान असं आपलं रताळ्याची टिक्की पण रेडी आहे आता खाण्यासाठी. आजची ही महाशिवरात्री स्पेशल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.